इतिहास महाराष्ट्राचा लिहिला गेला त्या गड किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून होतोय आणि त्याचमुळे प्रत्येक संघाला इथे गडाचं नाव मिळतं, गडकोटांचं नाव मिळतं. त्यापासून प्रेरणा घेऊन खेळाडूंनी असं लढावं मैदानामध्ये देखील आणि आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देखील. अपयशाने खचून जाऊ नका, उभे राहा आणि यश मिळवा, हा संदेश निश्चित प्रकारे सचिन ढवळे सरांकडून आपल्याला प्राप्त होतोय. जाऊया इथे मैदानामध्ये रायरेश्वर मावळाज विरुद्ध फन्हाळा रायडर्स. रायरेश्वर मावळा संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी पन्हाळा रायडर्सला त्यांनी मैदानामध्ये दिलेला आहे. तर निलेश साबळे संघनायक बरोबरच दोन निलेश मैदानामध्ये येणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय विजयला. विजय तयार आहे तर समोर निलेश तयार आहे. दोन्ही निलेश आहे. उजव्या बाहेरचा चेंडू इथे अप्रतिम टाकला जाईल. लाकूड टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी उसळी जरूर चेंडूला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव येताना आपण बघणार आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच आपण पाहिलं काही परीक्षा संपलेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी निकाल आलेले आहेत. विद्यार्थी थोडेसे रिलॅक्स असू शकतात आणि पुन्हा एकदा पुढच्या परीक्षेची तयारी करायची. आणि त्यापूर्वी एक छोटीशी एक स्पर्धा होते इथे. पुन्हा एकदा खेळाडू एकत्र येतात, खेळतात, थोडंसं फ्रेश होतात आणि पुन्हा तयार होतात. यस, चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून उचललाय चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. प्रहार, प्रीमियर लीगचा अत्यंत देखणा चौकार. 4 धावांबरोबर धावफलकाला सुरुवात होते. स्कोर बोर्ड ऑन 4 रन. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना निलेश साबळे संघनायक स्ट्राईक एंडला आहे आणि संघनायकाच्या बॅटमधून इथे येत आहेत 4 धावा. याबरोबरच एक चांगला प्रयत्न इथे अडवण्याचा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे समोर येतोय. धावफलकावरती 5 धावा आहेत. 24 संघ हे एरिया वाईज असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. 12 संघ हे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ते साखळी पद्धतीने खेळतील. 6 षटकांची प्रत्येक मॅच असणार आहे आणि दिवसभराच्या सत्रामध्ये आज आपल्याला 15 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि त्यामुळेच आम्ही सगळ्या संघांना सातत्यानं सूचना करतोय की आपण सगळ्यांनीच वेळेवरती उपस्थित राहा, वेळेवरती मॅच सुरू करा. आता आम्ही बघितलं की ज्यावेळेस प्रेझेंटेशन सुरू होतं त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा संघ तिथे रेडी असून आतमध्ये येत नव्हता. तर पुढच्या मॅचला असं झालं नाही पाहिजे. यानंतरची मॅच खेळणारे दोन्ही संघांना विनंती आहे. यस, चांगला चेंडू आहे, लेंथ बॉल होता, इथे निर्धाव असेल आणि षटकाची याबरोबर सांगता होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा असतील त्या मात्र 7. सलामीची जोडी मैदानामध्ये रायरेश्वर मावळाज. तर एक लक्षात ठेवा, यानंतरचा जो सामना आहे संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस बॉक्समध्येच थांबायचंय. अनाउन्समेंट केली जाणार नाही. कॉमेंट्री बॉक्समधून संघांसाठी अनाउन्समेंट होणार नाही. आपण इनिंग ब्रेकमध्येच एक षटक राहिलेलं असताना टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. तिथे पाहुणे येतील, आमचे अँकर तिथे असतील, टॉस होईल, लगेच निर्णय द्या आणि तुमच्या संघाला डगआउटमध्ये घेऊन या. लगेच डगआउटमध्ये घेऊन या, तिथे बाजूला थांबा आणि जशी ही मॅच संपेल तसं लगेच मैदानामध्ये जा. आपल्याला 1 मिनिटाच्या आत पुढची मॅच सुरू करायची. वेळ तिथेच वाचू शकतो आपण, इतर कुठे वेळ वाचवता येणार नाहीये. वाईट चेंडू आहे. तुम्हाला मैदानामध्ये 6 षटकं टाकण्यासाठी जो वेळ आहे, खेळण्यासाठी जो वेळ आहे तो तुम्ही घेणारच आहात. त्यामुळे आमचं प्लॅन असा आहे दिवसभरामध्ये 2 तास वाचवायचे. 15 मॅच आहे म्हणजे 14 मॅच ब्रेक आहेत. 5 मिनिटाचा वेळ पकडला तर 4 मिनिटं वाचवली तर 56 मिनिटं वाचणार आहेत. हे कॅल्क्युलेशन आम्ही करतोय. त्यामुळे खेळाडूंनी थोडंसं सहकार्य करा. 2 तास आपल्याला सेव्ह करायचे दिवसभराच्या सत्रामध्ये, कारण आपण पहिली मॅच 10 वाजता सुरू झालेली आहे. तर दुसरं षटक मैदानामध्ये सचिनच्या हातामध्ये. पहिला वाईड चेंडू होता जरूर, मात्र धावफलकावरती आता आहेत 9 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना रायरेश्वर मावळा सलामीची जोडी. निलेश आता स्ट्राईक एंड वरती. या हवेमध्ये जरूर आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तिथे अडवेल चेंडूला
एक धाव येणार आहे आणि एका धावेबरोबर फलकावरती धावा आहे 10. रायरेश्वर मावळा छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. ते रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपला रक्ताचा अभिषेक करून रायरेश्वराजवळ प्रतिज्ञा केली होती की हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. रायरेश्वर मावळा फलंदाजीसाठी मैदानामध्ये. प्रत्येक घटनेचं एक महत्व आहे छत्रपतींच्या इतिहासामध्ये. थ्रो थोडासा खराब जातोय. खरं तर थ्रो एकदम स्टंप वरती होता, मात्र स्टंपला लागल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि त्यामुळे अजून एक धाव इथे प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा थोडासा खराब थ्रो आहे, मात्र इथे अधिकच्या धावा मिळणार नाही. धावफलकावरती असतील धावा 12 धावा धावफलकावरती आहेत. वाह वाह, सुंदर फटका, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, 4 रन. खणखणीत चौकार. रायरेश्वर मावळा इज ऑन फायर. 12 वरून पुढे पोहोचतायत 16 वर. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज सचिन पन्हाळा रायडर्स रायरेश्वर मावळाज दोन संघ पहिल्याच लढतीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. सचिन भोसलेचे षटक प्रभावी राहिलं. अर्थात विकेट मिळाली नाही सचिन भोसलेला या षटकामधून. धावफलक 2 षटकामध्ये 16 धावा, पहिल्या षटकामध्ये 7 होत्या. या षटकामध्ये तब्बल 9 धावा आलेल्या आहेत. सलामीची जोडी दोघेही निलेश मैदानामध्ये. निलेश साबळे संघनायक जो नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला, आणि निलेश स्ट्राईक एंडला असणार आहे. तर गोलंदाज असणार आहे विक्रम. विक्रम शिंदे गोलंदाज. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये प्रगती पथावरती असेल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट तो येतोय. स्लोवर वन चेंडू होता, अधिक अलीकडे आपटलेला आपट बार होता. धावफलक पुढे पोहोचणार आहे 16 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. परत एकदा इथे थोडासा खाली राहिला, चेंडू थोडा पुढे टाकला होता आणि त्याचा फायदा स्क्वेअर कट अत्यंत सुंदर तिथे अडवण्याचा प्रयत्न सफल. 4 रन मिळतील. चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे 20 धावा तिसऱ्या षटकामध्ये. रायरेश्वर मावळाज विरुद्ध पन्हाळा रायडर्स फलंदाजी करत असताना पन्हाळा रायडर्स या मॅच मध्ये पोहोचतायत ते 20 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी मैदानामध्ये पन्हाळा रायडर्सची. उजव्या हातानं ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा अप्पर कट, थोडासा हवेमध्ये चेंडू, तिथेच एक क्षेत्ररक्षक पाठमोरा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रहार प्रीमियर लीग पॉवरफुल 4 रन. दुसरा खणखणीत चौकार इथे येतोय आणि धावफलकावरती 24 धावा, 24 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. वेगवान फटकेबाजी बघायला मिळते. पॉवर प्ले संपल्यानंतर देखील धावांचा ओघ सातत्यानं कायम आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये व्यवस्थितपणे आपल्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. पन्हाळा रायडर्स सातत्यानं स्वराज्यामधला अत्यंत महत्वाचा किल्ला, ज्या किल्ल्यावरती स्वराज्य शिवछत्रपतींच्या काळामध्ये आणि त्यानंतरही अनेक युद्ध झाली, अनेक रणकंदन झालं. पन्हाळा अनेक वेळा स्वराज्यात होता, अनेक वेळा तो परकीय सल्तनतींच्या ताब्यात होता. दरम्यान इथे सुंदर फटका
पंच केला होता चेंडू कव्हर्सला. आदरणीय सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा इथे साकारते. 6 वर्ष हे सतत ही स्पर्धा सुरू आहे. 12वं पर्व. प्रत्येक वर्षामध्ये 2 पर्व होतात. ऑक्टोबर आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये दरवर्षी नित्य नियमाने ही स्पर्धा होते आणि काय सुंदर आयोजन या स्पर्धेचं असतं. अभूतपूर्व शिस्त बघायला मिळते. प्रत्येक गोष्टी वेळच्या वेळेवर जिथल्या तिथे होतात आणि एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल असं मॅनेजमेंट असते या स्पर्धेचं. सुंदर फटका, स्क्वेअर लेगला चेंडू, 4 धावा इथे मिळणार. या षटकामध्ये चौकारांचा पाऊस पडतोय. लागोपाठचा हा चौथा चौकार आहे. तिसऱ्या षटकामध्ये निलेशनं इथे धमाक्या पाठोपाठ धमाके करून दिलेले आहेत. 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना निलेश खेळतोय 8 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवरती, तर निलेश साबळे खेळतोय 9 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती. दमदार सलामी पन्हाळा रायडर संघाकडून. पन्हाळा म्हटलं की कोंडाजी फर्जंद यांचा पराक्रम आपल्या समोर येतो. शिवरायांनी सांगितलं होतं की कोण जाणार पन्हाळ्याच्या स्वारीवरती. कोंडाजी फर्जंद पुढे आले, मी जातो. किती मावळे पाहिजेत तुला, किती लोक लागतील, किती माणसं लागतील. यस, पुन्हा एकदा सुंदर फटका, 5वा लागोपाठचा 5वा चौकार निलेशच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती धावा नव्हत्या, तिथून पुढे सलग 5 चौकार. षटक संपलं. 20 धावा या षटकातून. धावफलकावरती असतील तब्बल 36 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 36 ऑन बोर्ड. तर एक बघा, या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे, एक मॅच संपल्यानंतर आपण एक फॉर्मॅट आता फिक्स झालेला आहे, त्यामुळे सगळ्या संघांनी एकदा सूचनांचं पालन करायला लक्षात घ्या. 3 षटक संपलेली आहेत. ज्यावेळेस एक षटक शिल्लक राहील त्याच वेळेस आम्हाला दोन्ही संघनायक हे टॉस बॉक्स मध्ये हवेत. त्यामुळे पुढचा जो सामना आहे त्या सामन्यातल्या दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये 2 षटकानंतर उपस्थित राहा. तिथे गेस्ट येतील, टॉस होईल. पण ही मॅच ज्यावेळेस पहिली इनिंग संपणार आहे तर जे फलंदाजी करणारी टीम आहे त्यांना क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये यायचंय. त्यांनी 2 बॅटर तुमचे बाहेर येण्याची वाट बघू नका. लगेच मैदानामध्ये या. ते दोन्ही फलंदाज तुम्हाला जॉईन होतील. जास्त ड्रिल वगैरे करायच्या फंदात पडू नका आणि मॅच लगेच सुरू करा. सुंदर कॅच, पहिला धक्का. आनंद पाटोळे इथे घेईल कॅच आणि 1 गडी बाद धावफलकावरती 36 धावा. पहिलं यश सचिन भोसले मिळून देतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सचिन भोसलेची ओळख आहे. सातत्यानं प्रत्येक पर्वामध्ये आम्ही सचिन भोसलेला बघितलंय जबरदस्त खेळ करताना. या पर्वामध्ये देखील सचिन भोसलेचा खेळ बहरतो. या अगोदरच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती, तर दुसऱ्या षटकाची सुरुवात करताना सचिन भोसलेनं ही जोडी फोडलेली आहे. नवीन फलंदाज येताना आम्ही सूचना देतोय की आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्येच क्रॉस करायचा आहे. प्रकाश राठोड, फलंदाजांनी लगेच या आणि त्यासाठी संघनायकाची जबाबदारी थोडीशी जास्त आहे. अशा पद्धतीने जास्त आहे की ओपनिंग पेअर खेळते तर तिसरा कोण आहे, नवीन येणारा फलंदाज कोण आहे त्याला आधी सूचना देऊन ठेवा. विकेट पडल्यानंतर मग तू जा असं करू नका. अशी मॅच अक्रॉस द बॅट. जमिनीच्या समांतर स्क्वेअर लेगला चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक हातातून तोड आणि सटला चेंडू. लगेचच 2 धावा इथे पूर्ण करतायत आणि या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 40. 1 गडी बाद 40 धावा. 40 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इज प्रोग्रेस नाव. सचिन भोसले फील्ड सेटिंग आपण बघू शकतो. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर पॉइंट. 4-5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत.
इथे 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 कळ आहे बाहेरची आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का सचिन भोसलेला मिळालं दुसरं यश. चौथ्या षटकामध्ये 40 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज इथे पन्हाळा रायडर्सने गमावलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत उमेश उमेश सोनवणे. हॅलो 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 हॅलो. उंच उंच फटका सचिन भोसले अत्यंत प्रभावी आणि काय गोलंदाजी. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. लागोपाठचा दुसरा फलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सचिन भोसले. या अगोदरच्या षटकामध्ये आपण 5 फलंदाज बाद झालेले बघितले. या षटकामध्ये आपण 5 चौकार खेळलेले बघितले. या षटकामध्ये आपण 3 फलंदाज बाद झालेले बघतोय. हा असतो उलटफेर. याला म्हणतात उलथा पालत आणि याला म्हणतात पुनरागमन. छोटस अपयश असेल तर निश्चित खचून जायचं नसतं, पुन्हा लढायचं असतं. आणि स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अशा लढायांसाठी सतत तत्पर असतात. तर लढलं पाहिजे. इथे सचिन भोसलेने जबरदस्त पुनरागमन करत 3 मोठमोठे धक्के दिलेत. खर तर डावाला खिंडार सचिन भोसलेनेच पाडलं आणि आता ते भगदाड करतोय सचिन भोसले. एका षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद करत जबरदस्त इशारा दिलाय इथे पन्हाळा रायडर्सला. धावफलकावरती धावा आहेत 40. 3 बाद 40, 1 बाद 36, 2 बाद 40, 3 बाद 40 अशी परिस्थिती आपण यास लेंथ बॉल होता हा फॉली आणि तिथे ओढा कॅच. अत्यंत सुंदर झेल. सचिन भोसले इज देअर ऍज अ बॉल ऍज अ फील्ड. अत्यंत जबरदस्त कामगिरी राहिली सचिन भोसलेची. 7वा धक्का पन्हाळा रायडर्सला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. 7 गडी बाद 57. शेवटचं 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सिंहगड कॉलेजच्या अत्यंत सुंदर हिरव्यागार मैदानावरती आपण स्पर्धेचा आस्वाद घेतोय. आज सूर्य देवता देखील आपल्यावरती प्रसन्न आहे. पर्जन्य देवता देखील प्रसन्न आहे. कारण एप्रिल महिन्याचं ऊन आहे. पारा 40 डिग्रीच्या पुढे गेलेला आहे पुण्यामधला. अशा परिस्थितीमध्ये ढगांचं आच्छादन आलेलं आहे आणि सुंदर वातावरण क्रिकेटसाठी इथे तयार होतंय. पोषक वातावरण तयार होते. उन्हाची तीव्रता तेवढी आज जाणवत नाही, त्यामुळे मजा येते खेळायला. पण एक आम्ही बघतोय की अनेक पर्व होतात. प्रहार प्रीमियर लीगची वरुण राजानं आवर्जून हजेरी लावलेली आहे. वरुण राजा देखील सातत्याने उपस्थित असतो. मला वाटतं सीझन 11 मध्ये वरुण राजाने हजेरी लावलेली नव्हती, त्यामुळे व्यवस्थितपणे हा सीझन पार पडलेला होता. तर अनेक अगदी सुरुवातीला वळवाचा पाऊस असतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण बघतो पाऊस संपल्यानंतर देखील पाऊस एखादी सर येतेच या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये सुद्धा वळवाच्या पावसाची एखादी सर येतेच. तसं वातावरण जरी दिसत असेल तरी प्रहार प्रीमियर लीग आणि पाऊस यांचं एक अतूट नातं तयार झालेलं आहे. चांगला चेंडू होता इथे. याबरोबरच इथे फलंदाज बाद होणार आहे आणि आपण बघतोय 58 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 59 धावा विजयासाठी हव्या आहेत रायरेश्वर मावळात संघाला. 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. तर यानंतर लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे. शिवनेरी स्ट्रायकर संघाचे संघनायक आपण कृपया लगेचच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आणि त्याचबरोबर अजिंक्य तारा स्मॅशर्स शिवनेरी अजिंक्य तारा दोन्ही संघाचे संघनायक तिथे उपस्थित असतील. आणि त्याचबरोबर आमचे पाहुणे देखील तिथे उपस्थित असणार आहे.
थँक्यू. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वाचा हा थरार पहिल्या दिवसामध्ये आपण दाखल झालोय आणि यानंतर तिसरा सामना असेल जिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उतरतील. एका बाजूला असतील शिवनेरी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य तारा स्मॅशर्स. शिवनेरीसाठी अमोल गावडे संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य तारा स्मॅशर्ससाठी सुनील गोरड. आणि आता टॉससाठी आमच्यासोबत मान्यवर जोडले जाणार आहेत आदरणीय गणेशजी प्रजापती सर. मी विनंती करतो की आपल्या शुभावस्था आपण हा टॉस करणार आहोत. विशेष टॉस कॉइन तयार केलेला आहे. एका बाजूला आहे सचिन डवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी आणि दुसऱ्या बाजूला सचिन डवळे फाउंडेशन. आणि आता थेट आपण नाणेफेकीचा कौल घेऊया. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल शिवनेरी रॉयल्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स. शिवनेरी रॉयल्ससाठी अमोल गावडे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला अजिंक्य तारा स्मॅशर्ससाठी सुनील गोरड. कॉल देणार आहे अमोल गावडे शिवनेरी रॉयल्स. सचिन डवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी असा कॉल दिला गेलाय. येस, इथे सचिन डवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी म्हणजे शिवनेरी रॉयल्सने टॉस जिंकलाय. अभिनंदन अमोल. 12व्या पर्वाची उत्सुकता आणि संघाचा पहिला सामना आहे. संघनायक म्हणून तू दाखल झालायस. किती उत्सुकता आहे? नाणेफेक जिंकले, काय निर्णय असणार? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतो. वातावरण अजून आर्द्रता आहे त्यामुळं आणि ऊन पण वाढत चाललेलं आहे. तर सरांचं नियोजन मस्त आहे. 12व्या पर्वात डे नाईट मॅचेस असल्यामुळं आणखी बरं वाटते, कारण का नाईटला खेळण्याचा अनुभव नाही आणि तो ह्यावेळेस येणार आहे. त्यामुळे सचिन सरांचं धन्यवाद. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. हो, खूप चांगलं बॅटल पाहायला भेटेल. विशिंग यू ऑल द बेस्ट. सुनील, तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास आणि आता बॅटिंग करायचे, किती लक्ष उभारलं जाईल आणि 12व्या पर्वाबद्दलची तुझी प्रतिक्रिया जाणायला आवडेल. नक्कीच आम्ही टॉस जिंकलो असतो तर फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता, पण आता मनाविरुद्ध निर्णय भेटलाय. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू आणि 60-70 धावा उभा करण्याचं टार्गेट आहे आमचं. आणि सचिन सर नेहमीच विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आयोजन करतात आणि यावेळेस डे नाईटचं आयोजन आहे त्यामुळे अजून भारी वाटते आणि संध्याकाळी मॅच खेळायसाठी आम्ही आतुरतेने वाट पाहतो की नाईटची मॅच कधी खेळायला भेटते. विशिंग यू ऑल द बेस्ट. एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल अशी नक्कीच आशा आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर असं नसतं. सो टॉस बॉक्समधून अपडेट आहे. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स या दोन संघांमध्ये पहिल्या दिवसातील तिसरा सामना रंगील. शिवनेरी रॉयल्सने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यानंतर एक मोठं घमासान आपल्यासमोर सुरू होणार आहे. तुर्तास जाऊया टॉस बॉक्समधून समालोचन कक्षामध्ये. इथे नरेश ढोमे सर आपल्यासोबत जोडले जाते. इट्स ओ टू यू. थँक्यू. धन्यवाद सर. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते आणि 58 धावेंचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सचिन आणि विशाल ही आघाडीची जोडी आहे. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर, गोलंदाजी मार्क वरती आपण निलेश यांना पाहतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला आणि पहिला चेंडू हा अवांतर आहे. धावसंख्येचा शुभारंभ इथे अवांतर धावेने होतोय. 58 धावेंचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात निर्धाव चेंडूने इथे केली जाते. हा चेंडू देखील इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार. सचिन यांच्या बॅट मधून येतोय खनित चौकार 4 धावेंसाठी. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आलेली अवांतर आणि त्यानंतर आलेला सचिन यांच्या बॅट विशाल यांच्या बॅट मधून आलेला खनखनीत चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5. विशाल स्ट्राईकला आहेत. डावखुऱ्या शैलीचे बॅटर. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु ही अपील इथे फेटाळली जाते. दोन्ही पंचांकडे इथे दाद मागितली जाते. यष्टीरक्षक आणि गोलंदाजाचा जो अपील आहे फुल्ली कॉन्फिडंट त्या अपीलमध्ये पाहायला मिळाला, परंतु पंच
जे मैदानामध्ये सज्ज आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी सर आहेत आणि स्क्वेअर लेग पंच इथे आपल्याला पाहायला मिळतील. शुभम गाडे सर. पुढचा चेंडू इथे देखील अलॉंग दी कार्पेट मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि त्या दरम्यान एक धाव वेगात पूर्ण आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केला गेलाय परंतु यशस्वीरित्या दोन्ही बॅटरने इथे एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. 58 धावेंचा पाठलाग आहे. ही लीग फॉर्मॅट आहे म्हणजे प्रत्येक संघाला इथे संधी मिळणार आहे. नॉकआउट स्टेज नाहीये परंतु प्रत्येक मॅच ही तुम्हाला नॉकआउट पद्धतीनेच खेळावी लागणार आहे. ज्यावेळेस संधी मिळते त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. प्रहार प्रीमियर लीग 2025 12व इथे पर्व सुरू आहे. हा चेंडू देखील सरळ बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू इथे लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल सचिन यांनी आणि या 12व्या पर्वामध्ये देखील देखणं असं आयोजन नियोजन. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती तैनात. डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. चला या हालचाली पटपट करा कारण आपल्याला वेळ दिलेली आहे. त्या वेळेमध्ये आपल्याला षटकं पूर्ण करायची आहेत. जो वेळ आहे त्या वेळेतच. अतिरिक्त वेळ तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्हाला जर वेळ अतिरिक्त खर्च केला तर तिथे काहीशी कारवाई देखील करण्यात येईल. कारण आपल्याला जवळपास दिवसभरामध्ये 15 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. काही सकाळच्या सत्रामध्ये आहेत, काही दुपारच्या आहेत, तर काही संध्याकाळच्या रात्रीच्या समयामध्ये देखील मॅचेस संपन्न करायच्या आहेत. आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस आणि या उद्घाटनाच्या दिवसभरामध्ये म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळच्या सत्रामध्ये ही सर्व जी खेळाडू आहेत ही सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यासक्रमामध्ये कुशल आणि अगदी हुशार खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक. पहिल्या चेंडूवरती एक धाव सचिन यांच्या बॅटमधून विशाल यांच्या बॅटमधून इथे घेतली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. दुसरे षटक इथे पॉवर प्लेचं सुरू आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. डीप काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑफ. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन बॉलला दिशा दिली आहे. लॉंग लेग सीमारेषा पार सचिन यांच्या बॅटमधून येतोय. एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. मग आपण इथे पाहू शकता अकुटप्प्याचा चेंडू प्रतीक यांनी हाताळला आणि त्यानंतर सचिन यांनी काहीशी जागा बनवली. शफल झाले आणि त्यानंतर अगदी योग्य पद्धतीने योग्य दिशेवरती इथे चेंडूला धाडून दिलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे दुसरं सुरू आहे. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू प्रतीक यांचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय आणि फटका अगदी सुरेख. अगदी समालोचन कक्षामध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी इथे सचिन यांनी केली आहे. पहिला चेंडू इथे खेळत असताना सिंगल धाव प्राप्त केली. दुसऱ्या षटकाच्या मधील देखील जी सुरुवात सचिन यांनी केली आहे पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि त्यानंतर त्यापेक्षा अधिक सुरेख फटका इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेला एक खणखणीत षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग वरती इथे चेंडू अडवला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता इथे होतीये. कमबॅक इथे प्रतीक यांचं पाहावं लागेल कारण पहिल्या 4 चेंडूंमध्ये इथे आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या 19 आहे. इथे देखील चांगला फटका सजवलाय आणि त्या दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल.
धावसंख्या होते ती 20. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 20 धावा झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या पॉवर प्लेच्या षटकांमधील शेवटचा चेंडू. 20 धावा झाल्यात. या शेवटच्या चेंडूवरती अजून किती प्राप्त केल्या जातील का 20 वरतीच इथे समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे हा बदल स्वाभाविकच आहे. त्यासाठी वेळ खर्च होतोय परंतु पटपट क्षेत्ररक्षक देखील आपापल्या जागेवरती लवकरात लवकर या. याचा फायदा होणार नाही जर तुम्ही उशीर लावलात तर. याचा तोटाच आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हर. बॉल जाईल सीमारेषा पार. क्रिकेटचं सौंदर्य इथे विशाल यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतोय. 12 धावेंच्या सरासरीने इथे 2 षटकांमध्ये धावा ज्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 24. आघाडीची दोन्ही बॅटर ज्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जशी बॅटिंग गरजेची आहे अगदी त्याच पद्धतीने इथे बॅटिंगला त्यांनी सुरुवात केली आहे. या खेळपट्टीवरती मी तुम्हाला सकाळपासून याच गोष्टीची माहिती देतोय की या खेळपट्टीवरती धावा भरपूर आहेत. इथे फक्त बॅटरचं अधिराज्य चालतं. जर गोलंदाजांकडे व्हेरिएशन नसेल तर मात्र त्या गोलंदाजाकडून फार मोठा खर्च होणार आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन हवं, काहीतरी बदल हवा. जर बदल नसेल तर मात्र धावसंख्येला मोठा आकार देण्यात येईल. 2 षटकानंतर 24. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती निलेश. हा चेंडू देखील बॅकफुटला गेले. थोडीशी जागा बनवली परंतु ज्या दिशेने आणि ज्या ठिकाणी हा फटका खेळायचा होता तो फटका खेळता आला नाही. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. 1 धाव त्या दरम्यान इथे प्राप्त केली जाते. सचिन यांच्या खात्यामध्ये ती 1 धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 30. 25 धावा इथे ज्या पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फसतोय. सरळ चेंडू यष्टांचा वेध आणि त्रिफळा उद्ध्वस्त होत विशाल आघाडीचा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. पहिला विकेट आणि पहिला मोठा धक्का इथे संघाला बसतोय. 25 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद. निलेश यांनी पहिलं षटक हाताळलं त्यामध्ये 8 धावा खर्च केल्या. वैयक्तिक दुसरं षटक पॉवर प्ले संपल्यानंतर संघनायकाने दिलेली जबाबदारी अगदी सुरेखरित्या पेलली आहे. जी जोडी आतापर्यंत जमली होती ती जोडी फोडण्याचं काम निलेश यांनी अगदी योग्य पद्धतीने केलंय. विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विजय महाडिक. विजय महाडिक आणि सचिन ही जोडी कशा प्रकारे कामगिरी करेल. विशाल यांनी चांगली साथ दिली परंतु ती साथ कुठेतरी अर्धवट ठरली. तर सचिन यांची साथ देण्यासाठी विजय आलेत. बघूया आता या मॅच मध्ये नावाप्रमाणेच विजयी कामगिरी केली जाईल का. पुन्हा एकदा निलेश इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. यशस्वी गोलंदाज आहेत. हा चेंडू देखील हलक्या हाताने स्टेअर केलाय. पॉइंटच्या दिशेने इथे चेंडूला धाडून दिलाय. पहिल्या चेंडूवरती तर सन्मान हे फार गरजेचं आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 58 धावेंचा पाठलाग आहे. 26 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही लक्ष इथे साध्य करण्यासाठी फार मोठा प्रवास त्यांना गाठायचा आहे. पुढचा चेंडू निलेश यांचा. पुन्हा एकदा इनसाइड आउट. काय फटका इथे सजवलाय. काय तो फटका. काय ते एलिव्हेशन. काय ते डिस्टन्स. बॉल जाईल सीमारेषा पार. अगदी ओके मध्ये येतोय षटकार 6 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवलाय. इनसाइड आउट. थोडीशी जागा बनवली. चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट त्या चेंडूची वाट लावण्याचं काम सचिन यांनी केलंय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32. चेंडू इथे अगदी मैदानाच्या बाहेर मार्गस्थ होतोय. 32 धावा आतापर्यंत झाल्यात.
षटक क्रमांक 3 जे मैदानामध्ये सुरू आहे. जुने चेंडू नसतील तर नवीनच चेंडू द्यावा लागेल. जुना चेंडू एकच आहे ना सर? कारण जर जुने चेंडू नसतील पंच चेक करतील, जर का चेंडू योग्य असतील तरच ते दिले जातील, अन्यथा तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. आणि फक्त अधिकार पंच आणि पंचांकडेच तो अधिकार असेल. चेंडू इथे सिलेक्ट तर झालाय, बघूया आता ज्यावेळेस चेंडू बदलला जातो त्यावेळेस कामगिरी कशी होते. 32 धावा झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या सुंदर अशा मैदानामध्ये संपन्न होणारी प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वामध्ये अगदी देखणी, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा मैदानामध्ये संपन्न होते. पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय, चॉप केलाय आणि त्यानंतर बॉल जाईल डीप. थर्ड मॅन सीमारेषा पार येतोय खणखणीत सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. अगदी शॉर्ट थर्ड आणि गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध या चेंडूला धाडून दिलाय आणि डीप मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36. एक बॅटर बाद आहे. निलेश यांच्यावरती चढवलेलं आक्रमण सचिन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू बॅटवरतून ब्रश. यष्टांच्या मागे मात्र चेंडू अडवला जाईल लॉंग स्टॉप मध्ये आणि त्या दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 37. 3 षटकानंतर 37 धावा झाल्यात. उरलेले 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही गरज असेल ती 22 धावेंची. दोन्ही संघांना समान संधी आहे. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. 36 चेंडूंमध्ये 58 धावेंचं जे टार्गेट आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 22 धावा करायच्या आहेत आणि त्या 22 धावा इथे कशा पद्धतीने केल्या जातील आणि कशा पद्धतीने या 22 धावेंना इथे रोखलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत ऋषी मोरे. या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. वैयक्तिक पहिलं षटक 4थं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. 18 चेंडू आणि 22 धावेंची गरज. तर स्ट्राईक साठी आपण पाहतोय सचिन आणि नॉन स्ट्राईकला विजय. आतापर्यंत सचिन यांच्या बॅटमधून चांगले फटके आपण येताना पाहिलेत, परंतु इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने केला जाईल एका वेगवान गोलंदाजाला इथे ऋषी मोरे यांना आमंत्रित केलं जात आहे. पहिला चेंडू खराब, फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल करण्याचं काम सचिन यांच्या बॅटमधून. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. ऋषी मोरे यांच्याकडून पहिला चेंडू हा फुल टॉस आणि त्यानंतर सचिन यांनी अगदी योग्य पद्धतीने त्या चेंडूला टोलवलंय आणि चौकाराची मोहर त्यावरती लावली जाते. 41 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र दांडी केली आहे गुल आणि दुसरा बॅटर सचिन त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक 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 टू द पॅव्हिलियन. चांगला फटका इथे सजवला पहिल्या चेंडूवरती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ऋषी मोरे बरोबर टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर देताना आपण पाहिलेत. चांगला फटका खराब चेंडूवरती सजवला, परंतु चांगल्या चेंडूवरती सचिन यांना मात्र उत्तर देता आलं नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू बरोबर डाव्या यष्टीचा घेतलेला वेध आणि जो बॅटर सेट होता त्या सेट बॅटरला देखील बाद करण्यामध्ये ऋषी मोरे यांना मिळालेले यश. 2 बॅटर इथे बाद आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा झाल्यात. अजूनही सोळा चेंडूंमध्ये 18 धावींची गरज आहे. अजूनही 18 धावींची गरज आहे.
58 झाल्यात, 59 धावींची गरज होती. 41 झाल्यात, 18 करायच्या आहेत. हा चेंडू देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, लोअर फुल टॉस, परंतु आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती इथे बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाहीये. नवीन बॅटर इथे आपण पाहिलं तर समीर स्ट्राईक एंडला सज्ज होत आहेत. पहिला चेंडू निर्धाव. 15 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावींची गरज. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये इथे चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 42. अजूनही 14 चेंडू शिल्लक आणि त्या 14 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज आहे. हा सामना अजूनही दोन्ही संघांकडे, असं कुठल्याही संघाकडे एकतर्फी मॅच झुकलेली नाहीये. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत आणि लढत देखील तशीच सुरू आहे. 14 चेंडू आणि 17 धावींची गरज. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, दिल स्कूपचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा देता आली नाही. संपर्क टळतो आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगलं कमबॅक, म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर उरलेले जे 4 चेंडू हाताळले त्यामध्ये 1 विकेट आणि 1 सिंगल दिली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू 13 मध्ये 17, 13-17. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आणि त्या दरम्यान बॉल जाईल अगदी सकाळच्या 17 मध्ये मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. अगदी या हिरव्या गवतावरती देखील चेंडू गुदगुल्या करतच सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा झाल्यात. म्हणजे ऋषी मोरे यांचं जे षटक आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार. मधले 4 चेंडूंमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु पहिला आणि शेवटचा चेंडू ऋषी मोरेंच्यासाठी फारच घातक ठरलाय. या 4 धावेनंतर धावसंख्या 46 झाली आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावींची गरज आहे. 12 चेंडू 13. नवीन गोलंदाज प्रकाश. पहिला चेंडू इथे सुरेखरित्या हाताळला जातोय. डावखरे शैलीचा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर स्वाभाविकच काहीसा बाहेरच्या बाजूला निघतोय, हलकासा काटा बदलतोय आणि हा स्वाभाविक चेंडू आहे. म्हणजे डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज जर लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने इथे मारा करेल तर तो अँगल अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला घेऊन जातोय. पहिला चेंडू तर डॉट. 11 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज. हा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. 1 धाव त्या दरम्यान वेगात पूर्ण केली जाते. ऋषी मोरे त्या ठिकाणी तैनात. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 10 चेंडूंमध्ये 12 धावा. अजूनही बॉलिंग टीमला कमबॅक करण्याची संधी आहे. धावा रोखाव्या लागतील, विकेट्स प्राप्त कराव्या लागतील, तर बॅटरला देखील प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हे फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू खराब आणि त्यानंतर बॉल जाईल डीप फाईन लेग सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार 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 4 धावेंसाठी. खराब चेंडू इथे प्रतीक यांनी हाताळला. डाव्या यष्टीच्या बाहेर आणि त्याचबरोबर आखूड टप्प्याचा चेंडू बॅटरला काहीसा सोप्पा मिळालाय टोलवण्यासाठी आणि बॅटरने देखील दोन्ही हाताने या संधीचं जे सोनं केलंय, अप्रतिम असा फटका खेळून काढला. फाईन लेगच्या दिशेने आलेल्या चौकारानंतर पुन्हा एकदा काहीसं समीकरण बदललंय. हा चेंडू देखील हलक्या हाताने स्टेअर केलाय वाईडी स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने. काहीशी चुकी झाली, चेंडू हातातून निसटला आणि त्या दरम्यान 2 धावा. जिथे 1 होती तिथे 2. वारंवार चुका इथे होतात आणि त्याचमुळे संघ काहीसा अडचणीत येतोय. या 2 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53, तर विजयासाठी अजूनही 6 धावेंची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू आणि 6 धावा. हा चेंडू देखील लेगलांसचा फटका होता, परंतु म्हणावा तसा तो चेंडू बॅट वरती इथे येऊ शकला नाहीये. हलकासा ब्रश होतोय. शॉर्ट फाईन मध्ये चेंडू अडवला जाईल. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. 7 चेंडूंमध्ये अजूनही 4 धावेंची गरज आहे. 7-4चं हे समीकरण आहे.
शिवनेरी आणि अजिंक्य तारा लगेच डगआउट जवळ या. पुढचा चेंडू इथे देखील वाह, या गोलंदाजीची चर्चा इथे सुरू होती आणि इथे शेवटचा चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला. टप्पा काहीसा अखूट टप्प्याचा, परंतु त्या चेंडूला दिलेलं वळत आणि त्या दरम्यान संपर्क होत नाहीये. काहीशी मिसफिल्ड झाली, परंतु बॅकअप चांगला मिळाला. आता शेवटचे 6 आणि 6 मध्ये 4 धावेंची गरज. 6 मध्ये 4 हे समीकरण. हा शेवटच्या चेंडूवरती धाव नाहीये, म्हणजे 6 चेंडूंमध्ये 5 करायच्यात. 54 झाल्यात. पुन्हा एकदा ऋषी मोरे. 6 चेंडूमध्ये 5 धावा त्यांना डिफेंड करायच्यात, तर बॅटरला या 6 मध्ये 5 बनवायच्यात. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी अंतिम. पहिला चेंडू फुलटॉस आणि बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या अगदी बाहेर. लांब 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 लांब, खूप लांब षटकार. 6 धावेंसाठी मॅच फिनिश. एम एस धोनी स्टाईल प्रमाणे या चेंडूवरती ठोकलेला षटकार, मॅच संपवणारा षटकार. जे प्रेशर क्रिएट होत होती, त्या प्रेशरला रिलीफ करण्याचं काम इथे बॅटरने केलंय. षटकारानंतर इथे मॅच फिनिश होते. चला पुढच्या दोन्ही टीम, आपण डगआउट मध्ये अजूनही नाहीये. थोडेसे लवकर लवकर पाय उचला, कारण मॅच पुढची लगेच सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी एकमेकांना शेक हँड करा आणि मग मैदानातून बाहेर या. पुढच्या मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय आणि त्यानंतर प्रेझेंटेशन देखील इथे केलं जाईल. कुठल्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच आणि कुठला खेळाडू या मॅच मध्ये सर्वोत्तम कामगिरी करताना आपण पाहिलाय, आणि त्याच खेळाडूचा सन्मान आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. आणि प्रेझेंटेशन साठी आमचे गुरुवर्य, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक नरेश ढोमे सर आपल्याबरोबर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील. मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने त्या खेळाडूला सन्मानित करण्यासाठी आपल्याबरोबर जोडले जातील.